नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिलं अनबॉक्सिंग बघणार आहे. आत्ता फ्लिपकार्ट बिग बिलियन सेल झाला, त्यात मी कॅमेरा परचेस केलेला आहे. त्या कॅमेराचं अनबॉक्सिंग आहे. तर हा असा फ्लिपकार्टकडनं बाहेरचा पॅकेजिंग आलेला बॉक्स आहे. त्यात हा GoPro 10चा बॉक्स आहे. तुम्ही बघू शकता GoPro 10 आहे. ह्या साईडला बॉक्समध्ये काय काय इन्क्लूड ते आहे. या साईडला प्राइसिंग, त्याचा QR कोड, कोणतं ॲप्लिकेशन यूज करावं लागतं ते आहे. आणि या साईडला काही की फंक्शन्स दिलेले आहेत. तर तुम्हाला पॉज करून रीड करायचं असेल तर रीड करू शकता. ओपन बॉक्स डिलिव्हरी होती, त्यामुळे बॉक्स आधीपासूनच फोडलेला आहे. आपण बघूया आता बॉक्समध्ये आपल्याला काय काय भेटतं. हा असा व्हाईट कलरचा बॉक्स येतो. व्हाईट कलरच्या बॉक्समध्ये हे मॅन्युअल आहे. एक GoProच्या स्टिकरचं हे आहे आणि कॅमेरा माउंट कसा करायचा आहे त्याचे थोडेफार डिटेल्स दिलेले आहेत. हा कॅमेरा आहे. हे USB आहे. हा एक माउंट आहे, चेन माउंट. आणि हा ही त्याची अटॅचमेंट अरेंजमेंट आहे. मी हे नंतर दाखवून देतो कसं अटॅच करायचं ते. हा एक फिटिंगसाठी हेल्मेट फिटिंगसाठी स्क्रू भेटून जातो, जिथं तुम्ही GoPro माउंट करता तिथे. ही एक बॅटरी आहे आणि हा कॅमेरा आहे. तर फर्स्ट आपण कॅमेराकडे हे करूया, बाकी सगळ्या वस्तू साईडला ठेवूया. हे एक्सटर्नल ग्रिप येते. आपण सगळे कॅमेऱ्याच्या लेन्सवरचे कवर काढून टाकूया. GoPro 10ला 2 स्क्रीन येतात. एक बॅक साईडला एक स्क्रीन आहे आणि एक आहे ती फ्रंट साईडला एक छोटीशी स्क्रीन आहे. जर तुम्ही व्लॉगिंग करत असाल तर तुम्हाला पुढच्या स्क्रीनचा यूज करता येईल. तर हा असा काय आहे, कॉम्पॅक्ट आहे खूप, बट वेटमध्ये हातात घेतल्यानंतर थोडा हेवी वाटतोय. आता आपण बॅटरी टाकून स्टार्ट करून बघूया. बेसिकली हे पुल करावं लागतं खाली आणि मग हे बाहेर ओपन करावं लागतं. ही बॅटरी आहे. फिट होते, पुल पुश. पण फर्स्ट टाइमच यूज करते. ऑन करून बघूया. असं काही कॅमेरा आहे, तर तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला फ्रंटला स्क्रीन बघायची असेल तर काही असा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही बघू शकता का मला माहीत नाही, अपडेट आलेलं आहे. तर GoPro क्विक ॲप म्हणून आहे, ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून अपडेट करावं लागेल. आता मी टेम्पररी बंद करतो आणि तुम्हाला दाखवून देतो की तो माउंट कसं काम करतो. हे चिन माउंट आहे. तर चिन माउंट तुम्ही हेल्मेटला अटॅच करू शकता. आणि हेल्मेटला अटॅच केल्यानंतर हे एक अरेंजमेंट आहे जे तुम्हाला पुश करून बसवावे लागतं. ह्याच्यात हे असे पुश करून जेव्हा तुम्ही बसवता हे फिटिंगमध्ये बसतं. आणि GoPro अटॅच जेव्हा करायचं असेल तेव्हा तुम्हाला हे दोन्ही बक्कल्स ओपन करावे लागतील. हे यात फिटिंग होतं. आणि मग हा स्क्रू यूज करून तुम्ही पॅक करू शकता. असं काही अरेंजमेंट आहे त्याची. हे ॲक्च्युली असं होऊन मग फिटिंगमध्ये हे होतं. ह्याच्याबरोबर आपल्याला एक चार्जर केबल मिळते, जो की चार्जिंग करायसाठी इथंच आत एक हे दिलेलं आहे. इथून तुम्ही चार्ज करू शकता. आणि इथं मेमरी कार्डचा स्लॉट आहे, तर इथं तुम्हाला मेमरी कार्ड टाकावं लागेल. आत्ता जर तुम्ही चेक केलं, कॅमेरा ऑन केल्यानंतर
तुम्हाला नो एस डी कार्ड म्हणून दाखवणार. इथं दाखवतं बघा, तुम्हाला दिसतंय इथं नो एस डी कार्ड म्हणून येतं आहे. तर तुम्हाला जर गोप्रो घ्यायचा असेल तर कंपल्सरी ह्याच्यावर काही अटॅचमेंट आहेत. फॉर एक्झाम्पल माईक, एक्स्ट्रा बॅटरीज, परत मेमरी कार्ड हे घ्यावंच लागेल. विदाऊट ते जास्त दिवस वर्क होणार नाही किंवा जास्त लॉंग रेकॉर्डिंग तुम्ही करू शकत नाही आहे. हे रिमूव्ह करताना हे रबरचं स्ट्रॅप हे ओपन करायचं आणि हे दाबून बाहेर काढायचं असं आहे. तर कशी वाटली ही व्हिडिओ, कसा होता हा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा. मी फर्स्ट टाईमच असं काही कंटेंट ट्राय करतो आहे. जर काही चुकलं असेल किंवा काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा. मी नक्की त्याच्यावरती विचार करून पुढच्या वेळेस ते इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेन. थँक्यू.